प्रेम म्हणतो, पूजा तुझे बाबा आपल्या प्रेमाला होकार देतील ना? तेव्हा पूजा म्हणते, तेच तर मला कळत नाही. पुढच्या दुसऱ्या आठवड्याला भावाचे लग्न आहे, तेव्हा तुला पण घेऊन यायला लावले आहे. तेव्हा पाहू माझे बाबा काय म्हणतात. पण माझ्या मते माझे बाबा मला नकार देणार नाही, कारण तू असा मुलगा आहे ज्याने माझ्यावर प्रेम सेक्ससाठी नाही तर प्रेमासाठी व मनातील भावना सांगण्यासाठी केले आहे. तेव्हा पूजा म्हणते, प्रेम पुढच्या हप्त्यात आपल्याला माझ्या गावी जायचे आहे, तयारी करून ठेव. त्याच वेळी सपना वहिनी येते व म्हणते, अहो थांबा ना, इतकी घाई का? सपना पळत जाऊन पूजाचे ताट घेऊन येते, पूजाला हळद कुंकू लावते व पूजाला ड्रेस देते. पूजा ड्रेस हातात घेऊन वहिनीच्या पायात पडते व तेथून निघते. सपना प्रेमची वहिनीच नव्हे तर आई, मैत्रीण, बहीण सर्व काही होती. म्हणून सपना थोडी लाडात येते व म्हणते, काय हो म्हटली ना? काय हो म्हटली ना? अहो मला तर पहिलेच माहित होते माझ्या देवरला कोणीच नकार देणार नाही. काय मग तिने तुम्हाला पप्पी बिप्पी दिली की नाही? का असे हो सांगितले व निघून गेली? तेव्हा प्रेम म्हणतो, वहिनी तिने तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले. पूजाने मला हो तर सांगितले. आता पूजाच्या वडिलांना मला पाहण्याची इच्छा आहे. पुढच्या हप्त्यात आम्हाला गावी जायचे आहे. पूजाच्या मोठ्या भावाचे लग्न पण आहे. त्या निमित्ताने वहिनी ती मुलगी सर्वात वेगळी. माझ्या मनात ज्या मुलीचा विचार होता ती मुलगी मला मिळालेली आहे. जी मुलगी आपल्या वडिलांना विचारते की मी या मुलावर प्रेम करू का नको. यावरून मला एकच लक्षात येते की ही कधी आयुष्यात माझे मन दुखवणार नाही. तेव्हा सपना म्हणते, प्रेम ते तुला पाहण्यास बोलवत आहे, पण तिकडे त्यांनी तुला मारहाण केली तर मला तुझी चिंता वाटते. मी पण येईल तुझ्या बरोबर. अगं वहिनी कशाला काळजी करते? माझ्या बरोबर कॉलेजचे फ्रेंड राहतील ना, आणि आपलीच गाडी न्यायची आहे. तू कोणत्याच गोष्टीची चिंता नको करू. मी जसा जाईल तसाच परत व भरपूर आनंद घेऊन येईल. पूजा इकडे रश्मी, स्वाती व यामिनीला भावाच्या लग्नाचे आमंत्रण देते. पूजाने मानलेला भाऊ म्हणजे इंद्र, त्याला पण पूजा बोलवते. कॉलेजचे दिवस असल्याने दिवस पटापट जात होते. एक दिवशी स्वाती पूजाला म्हणाली, पूजा आम्ही बसमध्ये नाही जाणार, तुला खास आमच्यासाठी गाडी करावी लागेल. तेव्हा अचानक प्रेम म्हणतो, हाय ओल्ड लेडी, काळजी कशाला करते? तुझ्यासाठी मी आहे ना, मी माझी गाडी काढतो. स्वाती, आपण श्रीमंतीचा गर्व करून राहतो, पण तुला माहित आहे गर्वाचे घर कायम तेव्हा सर्व म्हणतात खाली राहते. तू या हॉस्टेलवर राहते, इथे तुला झोपण्यास बेड आहे. पण पूजाच्या गावी जमीन मिळाली तर आपण आपली श्रीमंती थोड्या दिवसांकरिता इथेच ठेवून जाऊया. कधी गरिबीचा आनंद तर घेऊया. स्वातीला व इतर जणांना प्रेमचे बोलणे योग्य वाटले व त्यांनी समजदाराने होकार दिला. कॉलेजची बेल होताच सर्व वर्गात गेले. थोडीफार शिकण्यातून माहिती घेतली. कालांतराने कॉलेजमध्ये शिपाई आला. हातात सुट्टीचे रजिस्टर असल्याने प्रेमने विचारले, काका सुट्टी देता आहे की काय? काकुळते सरांचा तास असल्याने त्यांनी रजिस्टर हातात घेतले व मुलांना सांगितले, सर्व वृद्धांनी लक्षपूर्वक ऐकावे. आज दिनांक इतके इतके बोलतात सर्व मोठमोठ्याने हसू लागले. सर्वांचे हसून झाल्यानंतर काकुळते सर म्हणतात, फ्रेंड्स तुमच्या आनंदाची बातमी आहे. काही कारणास्तव 2 हप्ते कॉलेज बंद आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी कॉलेजला कुलूप ठोकण्यात येत आहे. यावर प्रेम म्हणतो, सर यावर एखादा शेर सांगा ना. तेव्हा काकुळते सर म्हणतात, सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे पगार आहे बनियन घेण्यापुरता. पगार वाढला नाही तर अंडरवेअर कुठून घालणार? यावर सर्व मुलं मुली परत हसून पडतात. कॉलेजचा वेळ संपल्यामुळे सर्व बाहेर येतात. सर्व जमा झाल्यावर म्हणतात, अरे मित्रांनो, आता आपल्याला सुट्टीचे पत्र देण्याची काही गरज नाही. असं वाटतं की परमेश्वर पण आपल्या पाठीशी आहे. हा चला आता बॅगा तयार करा, कपडे पॅक करा. तेव्हा स्वाती मध्येच बोलते, अरे प्रेम आपल्याला उद्या जायचे आहे ना, आता का तयार होण्यास सांगतो? अगं वेडी, आपण दिवसा नाही रात्री निघणार आहोत. तुमच्याकडे संपूर्ण दिवस आहे. काय घे द्यायचे आहे करून घ्या. स्वाती लगेच इंद्राचा हात पकडते व म्हणते, मी आले शॉपिंग करून. इंद्र
इंद्र व स्वाती गेल्याने यामिनी म्हणते, पूजा मग मी रश्मीला घेऊन जाते, कारण गावात मी जीन्स नाही घालणार, पंजाबीच घालेल व मला पंजाबी ड्रेस काही घेता येणार नाही, म्हणून मी रश्मीला घेऊन जाते, ती माझी मदत करेल. असे सांगून यामिनी व रश्मी निघतात. तेव्हा प्रेम म्हणतो, बोला मॅडम, तुम्हाला कुठे सोडू आता, हॉस्टेलवर का शॉपिंग मॉलवर? पण पूजा म्हणते, प्रेम तुला घरी जाण्याची घाई आहे का रे? नाही का? प्रेम म्हणतो, मग माझ्या बरोबर चल ना, मला माझ्या भावासाठी व आई बाबांसाठी कपडे व काही दागिने पाहू. तेव्हा प्रेम व पूजा शॉपिंग मॉलकडे रिक्षाने जातात. कपड्याच्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे कपडे पूजा घेते. दागिन्यांमध्ये हार, बांगड्या, अंगठी सर्व घेते. ही सर्व खरेदी करता करता दुपारचे 4 वाजून जातात. त्यामुळे प्रेम कॉलेजवर लवकर पोहोचतो. आपली बाईक काढून पूजाला हॉस्टेलवर पोहोचवून घरी निघतो.